मैत्रिणींनो, ॲज आय सेड की आज सकाळी सकाळी रुपाली लाईव्ह आलेली आहे. काय आहे आज एवढं की रुपाली सकाळीच लाईव्ह येऊन गेली आहे. सो येस एव्हरीवन, आजचा जो टॉपिक आहे ऑफकोर्स माइंड योगाशी रिलेटेड आहे. बऱ्याच जणांना अजूनही प्रश्न पडलेले आहेत की रुपाली माइंड योगा नक्की काय आहे. आय नो की माइंड योगा तुम्ही कुठे ऐकलेलं नाही आहे, माहीत नाही आहे, म्हणून हे प्रश्न पडतात. किंवा मला हे पण मी ऐकते की रुपाली रिव्ह्यूज तर आम्ही नेहमी वाचत असतो. MLA ग्रुपला भरपूर तुझे रिव्ह्यूज आहेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लोकांना पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत. पण मग नक्की काय आहे, किंवा असं कसं की सगळ्याच गोष्टींवर तो वर्क होतोय. कुणाच्या हेल्थचे इश्यूज पण सॉल्व्ह होतात, कुणाचे लँडचे इश्यूज पण सॉल्व्ह होतात, किंवा मुलांचे इश्यूज, रिलेशनशिपशी रिलेटेड इश्यूज, असे सगळे इश्यूज सॉल्व्ह होतात. तर हे खरंच तशा पद्धतीने वर्क होतं का, किंवा हे कसं वर्क होतं, राईट? सो एव्हरीवन, यासाठी सिम्पल मी तुम्हाला एका एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवणार आहे. आपलं मन जे आहे, ह्युमन माइंड जे आहे, ते लिटरली एका सुपर कम्प्युटरसारखं आहे. ओके? किंवा असं कन्सिडर करूयात, मोबाईलसारखं आहे. मोबाईल जसा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा मोबाईल असतो, बरोबर? त्यामध्ये कितीतरी फंक्शन्स असतात, राईट एव्हरीवन? भरपूर फंक्शन्स असतात. पण आपण तो मोबाईल पूर्ण यूज करत नाहीत. आपल्याला माहीतच नाही की तो मोबाईल कसा यूज करायचा. त्याच्यातले जे वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते कसे यूज करायचे हे आपल्याला माहीत नाही. ओके एव्हरीवन, चलो आता तुम्हाला थोडं सिम्पल एक्झाम्पल देते. बऱ्याच वेळेला तुम्हाला तरी आता बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत की कसं यूज करायचं. आपण थोडंसं ना आधीच्या जनरेशनचं घेऊया की त्यांना अगदी फक्त मोबाईलचा वापर ते कशासाठी करतात, फोन रिसीव्ह करण्यासाठी, राईट? तेवढंच ते करतात. इनफॅक्ट फोनमध्ये नंबर सेव्ह होतात हे सुद्धा त्यांना नीट समजत नाही किंवा जमत नाही. याचा अर्थ असा नाही होत की त्या मोबाईलची फंक्शनॅलिटी तशी नाही आहे, बरोबर? ते लिटरली नंबर लिहून घेतात. अजूनही मी बघितलं आहे, म्हणजे माझ्या घरातच मी बघितलं की ते पेन घेऊन एका डायरीवर जसं आधीची पद्धत होती तशा पद्धतीने नंबर लिहून घेतात. पण ही फंक्शनॅलिटी मोबाईलमध्ये ऑलरेडी आहे की तुम्ही नंबर सेव्ह करू शकतात. ओके? किंवा कॅल्क्युलेटर, मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे, पण तरीही काही लोक अजून एक्स्ट्राचं डिव्हाइस किंवा ते कॅल्क्युलेटर यूज करतात, किंवा अजूनही नोटबुक आणि पेन घेऊन ते कॅल्क्युलेट करतात, बरोबर? पण याचा अर्थ असा होतो का की मोबाईलमध्ये ती फंक्शनॅलिटी नाही आहे? याचा अर्थ असा आहे की मोबाईलमध्ये फंक्शनॅलिटी आहे, पण तुम्हाला ती माहीत नाही की कशी वापरायची. येते लक्षात सगळ्यांना? आता मला कोणाचे कमेंट्स दिसत नाही, त्यामुळे मला कळणार नाही तुम्ही काही प्रश्न विचारतायत का वगैरे. बट मी थोडंसं आता मला माझ्या माझ्या साईडने सगळं हे एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो मी तुम्हाला म्हटलं की जर याचा अर्थ असा होत नाही की मोबाईलमध्ये ती फंक्शनॅलिटी नाही आहे, बरोबर? ती तुम्हाला वापरता येत नाही आहे. किंवा आपण आजही बघा, तुमच्या मोबाईलमध्ये आयफोन असेल किंवा सॅमसंग कुठलाही असू देत, काही फंक्शन्स लिटरली असे आहेत की ज्यामध्ये आजपर्यंत ते फंक्शन तुम्ही वापरलेलं नाही आहे, बघितलं सुद्धा नाही आहे. किंवा जाऊ दे, कॉम्प्लिकेटेड आहे, माझं काम होतं आहे ना दुसऱ्या पद्धतीने, मग मी तसं करतो. पण जर तुम्ही ते शिकलात की ते फंक्शन जर मी नीट वापरायला शिकलो तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे, इझी होणार आहे. तसंच आपल्या मनाचं देखील आहे एव्हरीवन. मनात देखील तितकं वास्ट आहे आपलं माइंड, लिटरली सुपर कम्प्युटरपेक्षा पण सोपं आहे, त्याच्यापेक्षा पण सुपर लेवलला ते आहे. म्हणजे त्याच्यात सगळ्या फंक्शनॅलिटी आहेत, पण तुम्हाला माहीत नाही आहे की ते कसं वापरायचं, किंवा आपण जुन्या पद्धतीच वापरतोय. जुन्या पद्धतीमध्ये जी ओव्हर थिंकिंग आहे ती ओव्हर थिंकिंगच फिट झाली आहे तुमच्या डेटाबेसमध्ये, तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही तशीच वापरतायत. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्या माइंडमध्ये ती नाही आहे असं. ती फंक्शनॅलिटी आहे तुमच्या मनात. तुमच्या मनाची पॉवर, ताकद इतकी स्ट्रॉंग आहे एव्हरीवन, मनाची ताकद इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे, प्रत्येक ईच अँड एव्हरीथिंग. कारण मी म्हटले तुम्हाला सुपर कम्प्युटरपेक्षा पण आपलं माइंड वास्ट आहे, फक्त कसं वापरायचं ते तुम्हाला माहीत नाही आहे. सो ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला माइंड योगामध्ये मिळणार आहे एव्हरीवन. सो बिझनेसशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, बिझनेस ग्रोथ होत नाही आहे, किंवा कसं करायचं मला कळत नाही आहे रुपाली, मग मी बिझनेसशी रिलेटेड वेगवेगळे सेशन्स अटेंड केले तरी पण मला सुचत नाही आहे, तरी पण मला जमत नाही आहे. कारण तुम्ही मनाच्या लेवलला त्याला हील नाही केलं आहे. आधी मनाच्या लेवलला हील करा, मग पुढच्या गोष्टी करायला घ्या. म्हणजे सपोज बिझनेसशी रिलेटेड, रिलेशनशिपशी रिलेटेड, मुलांशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी ना अडकलेल्या आहेत, तुमच्या ब्लॉकेजेस आहेत तुमच्या मनामध्ये.
तर ते ब्लॉकेजेस काढण्याच्या ऐवजी आपण काय करतो, एक स्टेप पुढची करतो. म्हणजे काय, की मग मी काउन्सिलरकडे गेलो किंवा मग मी बिझनेसशी रिलेटेड खूप सेशन्स अटेंड केले, खूप पैसा मी त्यामध्ये घातलाय, तरी पण माझा बिझनेस सेट होत नाहीये, तरी पण माझं रिलेशनशिप रुपाली नाही नीट झालं. ते काउन्सिलिंगमध्ये मी खूप पैसे दिले. आय नो की काउन्सिलिंग खरंच खूप महाग असतं, वन ऑन वन सेशन्स असल्यामुळे ते महाग असतं. पण ही पुढची स्टेप आहे. तुम्ही आधी मनाच्या लेवलला जर क्लिअर नसाल, कुठल्याही गोष्टीत कुठलाही तुम्ही जो प्रॉब्लेम सांगाल, यू कॅन आस्क मी एनी प्रॉब्लेम, आय विल टेल यू की त्याचं सोल्युशन माइंड योगामध्ये आहे. कारण सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या मनाशी रिलेटेड आहेत. जर माइंड तुमचं क्लिअर असेल, तुम्हाला माहिती असेल की मनाला कसं वापरायचं आहे, मग त्यानंतर जेव्हा तुम्ही बिझनेसशी रिलेटेड एखादा कोर्स केला तर तुमचं माइंड पटकन ॲक्सेप्ट करेल, पटकन त्याच्यावर आहे ना तो लगेच तुम्हाला बिझनेस आयडियाज सुचतील आणि लगेच तुम्ही इम्प्लिमेंट करणार. सेम तुमच्या हेल्थशी रिलेटेड. ओके, हेल्थसाठी आपण काही जरी झालं, शोल्डर दुखतंय, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, ॲसिडिटी झाली, आपण काय करतो, पहिल्यांदा गोळी घेतो, डॉक्टरकडे जातो, बरोबर. आणि त्याची इतकी सवय असते की आपण ते खातच जातो. पण मग ते जर तुम्ही खाल्लं तर त्याचं सोल्युशन नेहमीसाठी मिळालं पाहिजे की नाही. जर तुम्हाला त्याचं नेहमीसाठी सोल्युशन मिळालेलं नाहीये, म्हणजे काय एव्हरीवन, की तुम्ही फक्त वरच्या वर हील करतायत. सो माइंड योगामध्ये तुम्ही त्याला मुळासकट हील करणार, मुळासकट त्याला उत्तरं देणार. आणि ते कसं द्यायचंय ते तुम्ही माइंड योगामध्ये शिकणार. सो इन शॉर्ट, तुमचं स्वतःचं माइंड म्हणजे एक सुपर ॲडव्हान्स मोबाईल आहे, सुपर कम्प्युटर आहे, पण त्याला कसं वापरायचं हे तुम्हाला माहीत नाही. इन शॉर्ट, मी सगळ्यांना असंच म्हणते की आपण आपल्या मनाच्या बाबतीत लिटरली अनएज्युकेटेड आहोत. तुम्ही बघितलंय अनएज्युकेटेड पीपल, माणसं जे असतात अनएज्युकेटेड, ते कशा पद्धतीने बिहेव करतात, किंवा आपल्याला वाटतं की यार इतकी सिंपल गोष्ट आहे, यांना कशी नाही कळली, अच्छा ओके, त्यांनी ते शिकलेलंच नाही आहे त्यामुळे त्यांना माहीत नाही आहे. जसं मी मोबाईलचे तुम्हाला सांगितलं की मोबाईलचे नंबर अजूनही लिहून घेतात, मग मोबाईलच्या त्या नोट पॅड कीबोर्डवर जाऊन एक एक नंबरचा टाईप करतात इथं बघून, मग कॉल करतात. ओके, सो आपलंही लिटरली मनाचं तसंच आहे, त्या लेवलला आपण अशिक्षित आहोत आपल्या मनाबद्दल. पण मी जसं तुम्हाला म्हटलं की सुपर पॉवर आहे, तिला वापरा, तुमच्या आतच आहे, पण तुम्हाला वापरता का येत नाही, कारण तुम्हाला माहीतच नाही की ती पॉवर कशी वापरायची आहे. ओके एव्हरीवन, सो आय होप की तुम्हाला हे कळतंय की तुमच्यात पॉवर आहे पण तुम्हाला ती कळत नाही. मग त्या तुमच्या मनात जो काही प्रश्न असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अडकलेला असाल, त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे आपण माइंड योगामध्ये शिकतो. त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, टिप्स असतात, ते तुम्ही माइंड योगामध्ये शिकणार आहात. ओके, आणि ही गोष्ट अजून थोडंसं डीपमध्ये शिकवण्यासाठी एव्हरीवन, मी ऑफलाईन सेशन प्लॅन केलेलं आहे. एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. मी पुण्यात राहत नाही, मी बँगलोरला राहते, बट मला हे खूप प्रश्न येत आहेत. मी ऑब्झर्व करते की अजूनही लोकांना माइंड योगा हा नीट समजलेला नाही आहे, किंवा खरंच महत्त्वाचा आहे का. अत्यंत महत्त्वाचं आहे. असं नाही की मी माइंड योगा घेते म्हणून मी तुम्हाला हे सांगते, मी स्वतः या फेजेसमधून गेलेली आहे. इमोशन्स तुम्ही प्रत्येकजण कनेक्ट करा. इमोशनली जर तुम्ही स्टेबल असलात, स्ट्रॉंग असलात, तर बघा सगळ्या गोष्टी नीट करायला जमतात, की मग तुम्ही पाहिजे ती गोष्ट अचीव करायला करू शकतात. पण जर मनच आपलं मन म्हणजे तुमचा लिटरली पाया आहे, तो जर ढळलेला असेल तर कशा तुम्ही पुढच्या गोष्टी अचीव करणार. त्यामुळे मी पण ह्या गोष्टीतून गेली आणि म्हणूनच मी माइंड योगा डिझाईन केलेला आहे. दॅट्स द रिझन की तुम्ही माइंड योगा हा शब्दही कुठे ऐकलेला नसेल. ते डिझाईन करताना मला असं आलं आणि मी त्याला माइंड योगा हे नाव देऊन टाकलं. ओके, कारण मनाला पण योगासारखी रोज 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 एक्सरसाइज करायची गरज आहे, तेव्हा तो ट्रेन होऊन ह्या गोष्टी तुम्हाला बेटर वेने करता येतील. पण मग हे अजूनही बऱ्याच जणांना समजलेलं नाही आहे, आणि फक्त त्यासाठी मी पुण्याला येणार आहे. कारण येस, मी माझा जो क्लायंट बेस आहे ते पुण्याचे आहेत. माझे जे सगळे स्टुडंट्स आहेत हे पुण्याचे आहेत, आणि येस, मी पुण्याची असल्यामुळे मी तिथूनच सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून अजून मी है ना, पूर्ण जरी फेसबुक सगळीकडे ओपन असेल तरी मी अजून आउट ऑफ पुणे किंवा आउट ऑफ महाराष्ट्र मी गेलेली नाही आहे. त्यामुळे मला आधी महाराष्ट्रातल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना तर कळू देत आधी की माइंड योगा आहे काय आणि किती इफेक्टिव्ह आहे. सो त्यासाठी मी पुण्याला येणार आहे. एक ऑफलाईन सेशन मी प्लॅन केलेलं आहे. ऑफलाईन सेशनमध्ये इतक्या गोष्टी तुम्हाला रिव्हील होतील एव्हरीवन, की ज्या तुम्ही इमॅजिन पण केलेल्या नसतील, तुम्हाला माहीतही नसतील. ज्यांनी माइंड योगा केलेला आहे ते सुद्धा हे ऑफलाईन सेशन अटेंड करू शकतात, आणि ज्यांनी नाही केला आहे त्यांच्यासाठी पण एक माइंड ब्लोईंग
की अरे अच्छा, असं एवढं पॉवरफुल आहे आपलं माइंड, आणि इतक्या सिम्पल टेक्निक्सने आपण त्याला रिप्रोग्राम करू शकतो, किंवा इतक्या सोप्या पद्धतीने त्याला आपण आपल्या फेवरमध्ये यूज करू शकतो. एव्हरीवन, तुम्ही लिटरली तुमचं माइंड आहे ना तुमच्या अगेन्स्ट यूज करतात. कसं ते तुम्हाला लक्षात येत नाही, बट तुम्ही तुमचं माइंड तुमच्या अगेन्स्ट यूज करतात, कारण तुम्ही अनएज्युकेटेड आहात. मी तुम्हाला म्हटले ना, लिटरली नंबर टाईप करतात काही लोक जे अनएज्युकेटेड आहेत, त्यांना माहीत नाही आहे. कॅल्क्युलेटर माहिती नाही कसं यूज करायचं, मग ते अजूनही इतका वेळ वाया घालतात त्या गोष्टीमध्ये करण्यासाठी. तसं आपण मनाला अनएज्युकेटेड असल्यामुळे खूप वेळ वाया घालवतो, लिटरली वेळ वाया घालवतात. मी बघितलंय काही जे माझे स्टुडंट्स आहेत, मी बघितलं की त्यांच्यात इतकी कपॅसिटी आहे, कपॅबिलिटी आहे बिझनेससाठीची, जॉबसाठीची, एखाद्या त्यांच्याशी बोलताना लक्षात येतं की हिची ही गोष्ट खूप चांगली आहे, पण रस्ताच माहिती नाही आहे, किंवा बंद करून ठेवला आहे तो रस्ता, मनाचे दरवाजेच बंद केलेले आहेत. तर ते दरवाजे कसे उघडायचे, त्याला कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकणार आहात. आणि जसं मी तुम्हाला म्हटले की थोडंसं मी त्याला अजून मोर डिटेलमध्ये, की एक्झॅक्ट तुमचं माइंड कसं वर्क होतं हे तुम्ही प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट सकट त्या दिवशी बघणार आहात, जे मी माझं ऑफलाईन सेशन घेणार आहे. ऑफलाईन सेशन बाणेरला आहे, सो एव्हरीवन, आणि त्याची फीज अगदी मिनिमम मी ठेवलेली आहे. जेवढा बेसिक त्याचा मला खर्च येणार आहे तेवढाच मी घेतलेला आहे, कारण मला ही मनापासून माझी इच्छा आहे की प्रत्येकाने समजून घ्यावं की माइंड योगा आहे काय. कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केला आहे, माझे इतके रिव्ह्यूज आहेत सगळ्या स्टुडंट्सला, लिटरली 100% रिझल्ट आहेत. माझ्या क्लासमध्ये आम्ही डे 1ला आधी हा प्रश्न विचारला जातो. जे माझे स्टुडंट्स असतील ते अजूनही टाईप करून हे सांगू शकतात की मी डे 1ला हा प्रश्न विचारते की तुम्हाला काय इश्यूसाठी तुम्ही क्लास जॉईन केला आहे, आणि या महिन्याभरात आपल्याला तो इश्यू सॉल्व्ह करायचा आहे. आणि लास्ट डेला मी हे सगळ्यांना विचारते की कोणी, उलटा प्रश्न मी विचारते, कुणाकुणाला रिझल्ट मिळाले हे नाही विचारत, कुणाला रिझल्ट नाही मिळाले, कारण मला हे माहिती रिझल्ट सगळ्यांनाच मिळालेले असतात. सो एखाद दोन कुणी आहे का अजून की ज्याला रिझल्ट मिळालेले नाही आहे. सो एव्हरीवन, डे 1ला एकही हँड रेज नसतो की रुपाली माझं काहीच अचीव झालं नाही, असं होत नाही. सो एवढं पॉवरफुल माइंड योगा आहे, आणि जे तुम्ही रिव्ह्यूज वाचताय त्यावरून तुम्ही अंदाजा घेऊ शकतात की किती छान पद्धतीने आपण हील करू शकतोय, स्वतःला हील पण करणार आणि ग्रोथ पण करणार. म्हणून मी तुम्हाला लिहिलं की इमोशनली, माझी जी टॅगलाईन आहे की तुम्ही आधी इमोशनली हेल्दी होतात आणि सक्सेसफुल होतात, मग सक्सेसफुल तुम्ही कुठल्याही फ्रंटवर, सक्सेसफुल म्हणजे फक्त बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये सक्सेसफुल झालात असं नाही, इमोशनल लेवलला पण. आणि सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल, माइंड योगा इज लाईक ऑल इन वन सोल्युशन. एव्हरीबडी, मी एक्झॅजरेट करून सांगत नाही आहे, बट माइंड योगा इज ऑल इन वन सोल्युशन. आणि म्हणून तुम्ही रिव्ह्यूज पण चेक करा, प्रत्येक रिव्ह्यू वेगवेगळ्या टाईपचा असेल. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की कोणी इमोशनल लेवलला हील झाले, कोणी मुलांच्या लेवलला हील झालेला रिव्ह्यू टाकलेला आहे. म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन माइंड योगामध्ये आहे, कारण मनापेक्षा पॉवरफुल जगात काहीच नाही आहे. एव्हरीवन, हे वाक्य सगळ्यांनी समजून घ्या की तुमच्या मनापेक्षा जगात पॉवरफुल काहीच नाही आहे. मग जर तुम्ही म्हणाल की नाही रुपाली, सायन्स पॉवरफुल असेल, डॉक्टर्स पॉवरफुल असतील, मी तुम्हाला सांगेल त्याच्याही वर, सायन्स, डॉक्टर, त्याच्याही वर तुमचं माइंड आहे. येस, 100% तुमचं माइंड आहे, पण त्या माइंडला यूज कसं करायचं. हां, तुम्ही जर आता त्या माइंडला कसं यूज करायचं हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि चुकीच्या वेने यूज करत असाल, तर मग तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. मग तुम्हाला वाटेल की अरे असं रुपाली म्हणत होती की माइंड सगळ्यात पॉवरफुल आहे, पण मग कुठे वर्क केलं, बरोबर. जसं तुम्ही कॅल्क्युलेटर जर यूज करत असाल मोबाईलमध्ये, पण जर तुम्हाला माहितीच नाही की कसे बटन्स प्रेस करायचे, बटन प्रेस प्लस मायनस आणि नंतर इक्वल है ना, जर ॲडिशन करायची आहे 2 प्रेस करावं लागेल, प्लस है ना, प्लसचं बटन, आणि मग 5 प्लस केल्यावर इक्वलचं बटन प्रेस करावं लागेल आणि मग ॲन्सर येईल. तर हे जेव्हा माहिती असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर करेक्ट आहे असं, तर त्याचं उत्तर करेक्ट येईल, बरोबर. म्हणजे काय की ती पद्धत तर माहिती असली पाहिजे आपल्याला. जर ती पद्धतच माहिती नसेल, मग आपण अरे कॅल्क्युलेटर आहे, रुपालीने सांगितलं होतं की, किंवा कॅल्क्युलेटर म्हणजे काय, सगळे इक्वेशन सॉल्व्ह करतं, मग मी असं काहीतरी कुठेतरी टाईप केलं तर उत्तर तर काहीतरीच येतं, वेगळंच काहीतरी डिस्प्लेवर दिसतंय, कारण तुम्ही बटणं कसे प्रेस केले दॅट इज इम्पॉर्टंट. तर ती जी पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला मनाबद्दल थोडंसं क्वालिफाईड होणं गरजेचं आहे. मी लिटरली म्हणते, यू ऑल आर अनक्वालिफाईड, अनएज्युकेटेड फॉर युअर माइंड. मी पण त्यातलीच होती, मी ह्या गोष्टी करत करत मग मला लक्षात आलं की अच्छा, हे असं केल्यावर असं होतं, दोन प्रेस करावं लागेल, नंतर प्लस प्रेस करावं लागेल, नंतर 5 प्रेस करावं लागेल, आणि मग इक्वल टू प्रेस केलं तर मला उत्तर 7 येईल, अदरवाईज
नाहीच येणार. अदरवाईज काय पण उत्तर रॉंग येईल. याचा अर्थ असा नाही आहे की ते कॅल्क्युलेटर खराब आहे, किंवा याचा अर्थ असा नाही की माझी माइंड पॉवर स्ट्रॉंग नाही आहे, किंवा देवाने सगळ्यांना चांगलं माइंड दिलेलं आहे, स्ट्रॉंग दिले, पण मला नाही दिली आहे. सो एव्हरी वन, ईच इंडिव्हिज्युअल पर्सन हॅज अ अमेझिंग स्ट्रॉंग माइंड पॉवर. फक्त यूज कसं करायचं हे तुम्हाला शिकायचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला म्हटले, आपलं ऑफलाईन सेशन आहे, बाणेरला आहे. मागे मी हे माझ्या व्हाईट बोर्डवर नंबर दिलेले आहेत. तुम्ही हे नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकतात की कशी बुकिंग करायची आहे. आणि येस, फक्त ऑफलाईन सेशन आहे असं नाही, यामध्ये मी तुम्हाला काही ऑफर्स पण दिल्यात. जसं मी तुम्हाला म्हटले होते, ऑफर्समध्ये काय आहे, ऑफलाईन सेशनमध्ये तुम्ही जे सगळेजण पार्टिसिपेट करतील, ओके, त्यांच्या सगळ्यांना त्यांच्या मुलांसाठी 2 किड्स सेशन फ्री असतील. कारण मन मुलांचं पण आहे, आणि मुलांचं माइंड जेवढं तुम्ही लहानपणापासूनच ट्रेन करायला सुरुवात करणार, तर ते बेटर वेने वर्क करेल. म्हणजे आज तुम्ही 35 वर्षाच्या असताना माइंड योगा शिकतायत, पण तुमचे मुलं 8-10 वर्षाचे असतानापासूनच करायला सुरुवात करतील, तर त्यांचं माइंड अजून बेटर ट्रेन होईल. ते तिथूनच एज्युकेटेड होतील त्यांच्या माइंडबद्दल. सो ते 2 सेशन्स मी मुलांसाठी फ्री असतील. आज जे ॲडमिशन्स घेतील एव्हरीवन, उद्या 10 वाजेपर्यंत, ओके, ही ऑफर सगळ्यांसाठी नाही आहे. तुम्ही आजपासून उद्या 10 वाजेपर्यंत जर ॲडमिशन घेतली, तर तुम्हाला 2 मुलांसाठीचे सेशन्स, मुलं घरात नसतील तर तुमच्या नवऱ्यासाठी, आईसाठी, कोण तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांच्यासाठी 2 माइंड योगाचे सेशन्स, इनर माइंड मेडिटेशन्स असतात. ॲक्च्युली अगदी पॉवरफुल हे मेडिटेशन आहे. त्यांच्यासाठी 2 सेशन्स फ्री असतील. ऑफलाईन सेशनची फीज 699 आहे. यामध्ये 2 मुलांचे सेशन, किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये तुम्ही कुणालाही, किंवा तुम्ही स्वतः, तुम्हाला स्वतःलाही मी हे, जर आता कोणी माइंड योगाचे स्टुडंट्स असतील त्यांना जर त्यांच्या आईवडिलांना किंवा कुणाला तरी सांगायचं की अरे बघ हे सेशन्स किती वर्क होतात, त्यांच्यासाठी 2 सेशन्स इनर माइंड हिलिंगचे फ्री असतील. अपार्ट फ्रॉम दॅट, सुपर एक्साइटिंग न्यूज किंवा सुपर एक्साइटिंग ऑफर ही आहे की आपला जो मराठी मूवी येतोय, एव्हरीवन, एक मराठी मूवी येतोय, सुशीला सुजित, प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा हा मूवी आहे. सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी स्टारकास्ट आहे यामध्ये. मी प्रोमोज वगैरे बघितलेत, सुपर फनी आणि नाईस मूवी आहे. सो एव्हरीवन, त्या मूवीचे तिकीट्स फ्री आहेत विदाऊट कॉस्ट. हे फक्त तुम्ही 699 तुमच्या ऑफलाईन सेशनसाठी पे करणार आहात. त्यामध्ये 2 सेशन्स तुमच्या मुलांसाठी, फॅमिली मेंबरसाठी, आणि अपार्ट फ्रॉम दॅट मूवीचं तिकीट यामध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्हाला फ्री मूवी बघायला मिळणार आहे. आणि माइंड योगा फॅमिलीला सुद्धा तुम्हाला भेटायला मिळेल. बघा किती मोठी माइंड योगा फॅमिली झालेली आहे, आणि इतके अमेझिंग रिझल्ट आहेत सगळ्यांना. त्यामुळे ती माइंड योगा फॅमिली छान मोठी होत चालली आहे. आणि ही जी फीज आहे एव्हरीवन, मी मगाशीच तुम्हाला म्हटले अगदी मिनिमम आहे. यामध्ये मी मॅक्सिमम इन्क्लूड, काय माझ्या साईडने मला इन्क्लूड करता येईल ते मी इन्क्लूड केलेलं आहे. कारण मला हवं आहे की ज्या फेजेसमधून मी गेलेली आहे त्या फेजेसमधून मला सगळ्या बायकांना काढायचं आहे. मला माहिती आहे किती डिफिकल्ट ही सिच्युएशन असते. माझं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल. मला नेहमी असं वाटायचं जेव्हा मी ह्या फेजेसमधून जात होते की अरे मला काही लागलं ना तर बरं होईल, म्हणजे हाताला जखम झाली, मी पडले, ॲक्सिडेंट झाला तरी मला चालेल, कारण मी जाऊन कुणाला तरी सांगू शकते की अरे मी पडले, मला इथं लागलं, माझ्या बोटाला कट झालं. पण मनाचा जो त्रास आहे, मनाला जी दुःख आपल्याला वाटतं, जो एकटेपणा असतो, किंवा मला कुणाला सहन नाही होत, मी कुणाला सांगू, आणि कुणाला समजत पण नाही समजत. मी गेले या फेजमधून की कसं कुणाला सांगणार की अरे मला असं असं होतंय. मग त्याच्यात काय रुपाली, ओव्हर थिंकिंग नको करूस, एवढं काय विशेष आहे, किंवा एव्हरीबडी कॅन अंडरस्टँड की हे किती डिफिकल्ट असतं कुणाला ही गोष्ट समजून सांगणं, बरोबर. सो गर्ल्स, मी या फेजेसमधून गेलेली आहे आणि मला माहिती आहे, त्यासाठीच मी हे माइंड योगा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत असते. मी माझ्या साईडने पहिली स्टेप घेतलेली आहे, कोर्स डिझाईन केला आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, मी ऑफलाईन सेशन प्लॅन करते. फक्त तेवढ्यासाठी मला पुण्याला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. मी तिथे येऊन तुम्हाला ऑफलाईन पण एक्सप्लेन करणार आहे की हे मानाची पॉवर किती स्ट्रॉंग आहे, लिटरली एक्सपेरिमेंट्स दाखवून. आता पुढची स्टेप तुमची आहे. नाव यू नीड टू हेल्प युअर सेल्फ, की काय करावं लागेल तुम्हाला. ॲडमिशन्स घ्या. आय नो की आता तुम्ही लांब असाल कुठेतरी इकडे तिकडे, पण स्वतःच्या मनासाठी एकदा थोडेसे एफर्ट्स घेणं गरजेचं आहे असं मी तुम्हाला सांगेल. कारण एकदा तुम्ही एफर्ट्स घेणार, पण लाईफ टाईमसाठीचं सोल्युशन मिळतं आहे. लक्षात येतं आहे तुम्हाला. एकदा तुम्हाला तुमच्या मनाची ताकद कळाली तर तुम्ही लाईफ टाईमसाठी ती यूज करू शकणार आहेत, बरोबर. मग त्यासाठी थोडासा त्रास, व्हॉट्स रॉंग इन दॅट, बरोबर. आपण फिरायला जातो, जनरली पण मूवी बघायला जातो, बरोबर. मग एखादी मराठी मूवी रिलीज होते तर तिला आपण सपोर्ट का नाही करू शकत आहे, बरोबर.
सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि यू शुड दुसरी स्टेप तुमच्या साईडने मला हवी आहे, माझ्या साईडचं काम मी करून देते आहे. सो एव्हरीवन टेक युअर स्टेप्स. ओके. जे माइंड योगाचे स्टुडंट्स आहेत, बरेच जणांना हा प्रश्न पडला असेल रुपाली की आम्ही माइंड योगा केलेला आहे, मग आम्ही पण करायचा का? तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा करू शकतात. कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला ऑनलाईन नाही शिकवल्या आहेत, ओके, काही एक्सपेरिमेंट मी ऑनलाईन नाही दाखवू शकत, कारण मला कोणीतरी थर्ड पर्सन लागेल की ज्याच्यावर मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवेल. तर इथं माझ्या व्यतिरिक्त थर्ड पर्सन नाही आहे, किंवा तुम्हाला तो बिलीव्ह नाही येणार. तुमच्यातलीच कोणाला तरी मी जेव्हा हे एक्सप्लेन करून दाखवेल, सो त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑफलाईन सेशनमध्ये दाखवणार आहेत. आणि डिफरंट टेक्निक्स पण असतील ज्या तुम्ही आत्तापर्यंत शिकलेल्या नाहीत. ओके. सगळ्यांना माहिती माइंड योगा हा टॉपिक खूप मोठा आहे, महिन्याभरात मी भरभरून देते, पण तरीही काही गोष्टी अजून आहेत की ज्या तुम्ही शिकू शकतात. अँड वी नेवर नो कधी कुठली गोष्ट आपल्याला ट्रिगर होते आणि तिथून आपला पॉईंट है ना व्हायब्रेशन्स हाय व्हायला सुरुवात होते. वी नेवर नो. सो एव्हरीवन, माइंड योगाचे स्टुडंट्स पण येऊ शकतात, जे माइंड योगाचे स्टुडंट्स नाही आहेत ते पण येऊ शकतात. मूवीज आहेत, फ्री सेशन्स आहेत, किंवा तुम्ही माइंड योगा केलाय आणि तुमच्या घरातले लोक त्यांना तुम्ही पाठवू शकतात, तुमच्यासोबत घेऊन येऊ शकतात. बट डू इट. बिलीव्ह मी, तुम्ही ज्यालाही हे रेफर करून सांगणार ती व्यक्ती तुम्हाला मनापासून थँक्यू बोलेल. इट्स माय गॅरंटी. इट्स माय गॅरंटी की थँक्यू ग श्रद्धा, तुम्हाला हे सांगितलंच आणि माझ्या लाईफमध्ये इतके बदल झाले. सो एव्हरीवन, थोडंसं एक्स्ट्रीम सांगायचं म्हणजे अजून मी सांगेल, लिटरली जे लोक खूप डिप्रेस झाले होते किंवा लिटरली ज्यांना सुसाईडचे थॉट्स येत होते, ज्यांनी मला मेसेज टाकले, मी त्यांना त्याच मोमेंटला सांगितलं की आत्ताच्या आत्ता माइंड योगा जॉईन करा. तुम्ही फीस पे करा, नका करू ते नंतरचं, तुम्ही आत्ताच्या आत्ता माइंड योगा जॉईन करा. आणि ते लोक आज आय एम हॅपी टू से दॅट हॅपी लाईफ जगतायत. नुसती हॅपी लाईफ जगत नाही आहे, त्यांच्या मुलांची पण ग्रोथ झालेली आहे आणि त्या स्वतःसुद्धा जॉब करायला सुरुवात झाली. सो इथून ती जर्नी चालू होते की लिटरली लाईफ संपवायची या लेवलला जे लोक जातात ते सुद्धा माइंड योगाच्या हेल्पने बाहेर निघून ग्रोथच्या मार्गाला लागलेत. सक्सेस, मी जे माझ्या टॅगलाईनमध्ये लिहिलेलं आहे तर सक्सेसपर्यंत ते पोहोचलेले आहेत. ओके. चलो. सो एव्हरीवन, तुमच्या आसपास जर कोणी असं असेल की रुपाली मी बघते ह्या व्यक्तीला की हिला खरंच गरज आहे, तर तुम्ही त्यांना सजेस्ट करा. मैत्रिणींनो, मी तुम्हाला हे सुद्धा सांगेल, माइंड योगामुळे ज्यांना इतका अमेझिंग रिझल्ट मिळाला आहे ना, ते सरळ दुसऱ्यासाठी फी पे करतात. मी बघितलं आहे, माझ्या बऱ्याच माइंड योगाच्या स्टुडंट्स आहेत, त्यांना कळलं असेल मी कुणाबद्दल म्हणते. सो एव्हरीवन, त्यांनी लिटरली दुसऱ्यासाठी सुद्धा फीस पे केल्यात की मला माइंड योगाचा एवढा फायदा झाला आहे ना, तर मी तुझी फीस पे करते, पण तू हा माइंड योगा कर, तुला नक्की याचा फायदा होईल. सो या लेवलपर्यंत माइंड योगा युजफुल आहे. बट सेकंड स्टेप तुम्हाला घ्यावी लागणार आहे. ओके एव्हरीवन. आणि जसं मी म्हटली, आपल्याला 699मध्ये मी तुम्हाला भरपूर गोष्टी इन्क्लूड करून दिलेल्या आहेत, त्यामुळे फीजचा विचार करू नका. आपल्या स्वतःवर खर्च स्वतःवर आणि त्यापेक्षा तुमच्या इमोशनल हेल्थवर खर्च करण्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं काही नाही. आपण साडी हे ते पटकन विकत घेतो, तर असं समजा की ह्यावेळी मला माझ्या स्वतःच्या इमोशनल हेल्थवर खर्च करायचा आहे आणि तो वर्थ असेल याचं प्रॉमिस माझ्या साईडने की तो अरे माझा तुमचा 1 रुपयाही वाया गेला नाही, ही फिलिंग तुम्हाला येईल. कारण मला माझ्या माइंड योगाचे स्टुडंट्स मला नेहमी म्हणतात की रुपाली तू जितकं घेतेस त्याच्या 10 पटीने तो आम्हाला देत असते. आणि आय अग्री, मी देते, मी मनापासून देते, कारण मला द्यायचं आहे, मला पण त्या सगळ्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. ओके. बट एव्हरीवन टेक स्टेप्स फ्रॉम युअर साईड. एक लाईन मी तुम्हाला म्हटली आहे, सगळ्यात पॉवरफुल तुमचं माइंड आहे. शॉर्टमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं आहे की सायन्स किंवा कुठलंही जे तुम्हाला माहिती असेल ना की मला कुणाला काही म्हणायचं नाही की जसं मी हे क्रिस्टल किंवा ह्या गोष्टी किंवा हे आहेत, तर ह्या गोष्टी सेकंडरी आहेत. लक्षात घ्या की मला मी असं विचारलं होतं एका ज्योतिषाला, त्याने मला असं सांगितलं, त्याने सांगितलं की तुला जॉबमध्ये सक्सेसच नाही आहे, तुला जॉब मिळणारच नाही. आय गॅरंटी यू एव्हरीवन, जर तुम्हाला असं सांगितलं असेल ना तर तुम्हाला 100% जॉब मिळेल, जस्ट विथ युअर माइंड पॉवर. सो लक्षात घ्या, मी सांगितलंय माइंड पॉवर सगळ्यांच्या वर आहे, एव्हरीबडी. त्यांनी जे तुम्हाला सांगितलं आहे ती स्टेप पुढची असू शकते, पण जर त्याच्यावर तुमची माइंड पॉवर असेल तर ते सुद्धा, तुमचे ग्रह सुद्धा तुमचं काही बिघडवू शकत नाही जर तुमची माइंड पॉवर स्ट्रॉंग असेल तर. पण मग ती माइंड पॉवर स्ट्रॉंग कशी करणार? विथ द हेल्प ऑफ माइंड योगा आणि माइंड योगाच्या टेक्निक्सने. ती जर स्ट्रॉंग झाली मग ग्रह, दिशा, नंबर्स, कलर्स, अजून तुम्हाला जे काही माहिती असेल, मला माहीत नसेल सपोज,
ते सुद्धा तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. कारण सगळ्यात पॉवरफुल तुमचं माइंड आहे. याला काहीही चॅलेंज नाही आहे, काहीही चॅलेंज नाही आहे. सगळ्यात पॉवरफुल माइंडच आहे. फक्त त्याला व्यवस्थित आपल्याला यूज करायचा तरीका तुम्हाला माहिती असला पाहिजे. मैत्रिणींनो, मला अजूनही कोणाचे कमेंट्स वगैरे दिसलेले नाही आहेत, त्यामुळे मला नाही माहीत तुमचे क्वेश्चन्स काही आहेत का. जर असतील तर फ्रेंड्स मला तुम्ही मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला, स्क्रीनशॉट पाठवू शकता. जर काही क्वेश्चन्स असतील तर मी तुम्हाला आन्सर करायचा प्रयत्न करते. कोण जॉईन झाले मला ते पण माहिती नाही आहे. ओके, राजेश्वरी असू शकते. राजेश्वरी, तृप्ती, विजया, तुम्ही जर असाल तर प्लीज मला स्क्रीनशॉट घेऊन जर पाठवलं तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. एव्हरीवन, चलो.